नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या जनगणना 2027 चं पूर्णतः कारवाई आणि त्या संदर्भात शिक्षकांसाठी सोपवलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जारी केलेले आहेत, आदेश दिले गेलेले आहेत। जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत या शिक्षकांसाठी त्या शिक्षकांच्या ज्या काही आस्थापनेच्या बदल्या संदर्भाची कारवाई सुरू करण्यात आलेली होती ती थांबवून स्पष्ट आदेश दिले गेलेले आहेत। जोपर्यंत ह्या जनगणने 2027 चं कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही शिक्षकाच्या आस्थापनाच्या बदल्या केल्या जाणार नाहीत। काय आहे ते प्रसिद्धीपत्रक, कोणत्या गोष्टीचं त्यामध्ये माहिती नमूद केलेली आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आणि व्हिडिओ शेअर करायचा। माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण सामोरं जात आहोत 28 जूनला एका महत्त्वपूर्ण परीक्षेला, ते म्हणजे टीईटीच्या, आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या ज्यांना टीईटी अनिवार्य केलेली आहे खास त्यांच्यासाठी आपण सुरू केलेली आहे गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे। आणि यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी हमखास आउट ऑफ मार्क पडण्याची गॅरंटी, आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे। बॅचचे सर्व वैशिष्ट्ये, सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत। काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे। बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा। बघूयात आलेलं प्रसिद्धी पत्रक, काय माहिती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे बघूयात। बघा, शिक्षण अधिकारी कार्यालय धाराशिव साधारणतः हे परिपत्रक जारी केलेले प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव, विषय जनगणना 2027। जनगणना 2027 चे काम पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांच्या ज्या काही आस्थापनांच्या बदल्या आहेत त्या थांबवण्यात येईल किंवा थांबवल्या आहेत तोपर्यंत बदल्या केल्या जाणार नाहीत असं स्पष्ट आदेश दिलेले आहेत। महोदय, उपरोक्त विषय श्री बिभीषण पाटील, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव यांनी या कार्यालयात निवेदन सादर करून त्यामध्ये नमूद केलेले आहे की सध्या पूर्ण देशामध्ये जनगणना 2027 चे काम सुरू झाले असून सदरील कामासाठी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक यांना मोठ्या प्रमाणात आदेश प्राप्त झालेले आहेत व जनगणनेचे प्रशिक्षण दिनांक 27 एप्रिल 2026 पासून सुरू झालेले आहे। सदरील जनगणना 2027 पर्यंत पूर्ण होणार आहेत। जनगणनेचं काम प्रत्यक्ष सुरू झालेले असताना जनगणनेच्या कामात अडथळा व व्यत्यय होऊ नये तसेच काम सुरळीत व वेळेत पूर्ण होण्याच्या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासन यांनी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये असे आदेश असतानाही आपल्या धाराशिव जिल्ह्यात मात्र जिल्हा परिषदांमार्फत शिक्षकांची पदोन्नती, समायोजन व विशेष शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला जात आहे असं निदर्शनास आले। त्यांच्या या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जवळपास 25 ते 50% शिक्षकांच्या बदल्या होऊन त्यांना आस्थापना बदल्या जाणार आहेत। त्यामुळे सुरू असलेलं जनगणने 2027 च्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण होऊन व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे असं नमूद केलंय। तरी जिल्हा परिषद धाराशिव यांना जनगणना 2027 चे काम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शिक्षकाच्या आस्थापना बदला देऊ नये या अनुषंगाने निवेदन कार्यालयात सादर केलेलं आहे। तेव्हा उक्त प्रकरणात श्री बशीर तांबोळी, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका धाराशिव यांचे कार्यालयात प्राप्त झालेल्या संदर्भीय निवेदनाची पत्राचे समूहित माहिती तथा आवश्यक त्या कारवाईचा प्रस्ताव देत आहेत। स्पष्ट आदेश दिलेले आहेत। जिल्हा जनगणना अधिकारी विद्याचरण कडवकर तथा निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव। म्हणजे यातून एक गोष्ट नमूद होते, सध्या ह्या जनगणना 2027 चं काम चालू आहे आणि शिक्षकांवरती आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवरती मुख्य जबाबदारी आहे। आणि अशा परिस्थितीत जी काही बदली प्रक्रिया असेल, पदोन्नती असेल, या संदर्भातल्या कारवाई केल्या जाऊ नयेत
असं स्पष्ट आदेश दिले गेलेले आहेत. कारण त्यांनी त्याचा जो काही दाखला दिलेला आहे पूर्ण केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून तसे आदेश आलेले आहेत आणि ते पूर्णतः पालन करणं गरजेचं आहे. जर समजा असं असूनही बदल्या केल्या तर साधारणतः 25 ते 50% शिक्षकांच्या ह्या बदल्या जर झाल्या तर ह्या पूर्णतः कामकाजावरती खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो असं निदर्शनात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण लगेच त्यांनी याच्यावरती आदेश देऊन हे प्रकरण लगेच इथं त्याच्यावरती आदेश दिला गेलेला आहे की आता बदल्या अजिबात होणार नाहीत जोपर्यंत जनगणनेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. आता ही आहे धाराशिव जिल्हा परिषदेची. अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या स्थिती अशीच आहे. त्याच्यामुळे जी काही शिक्षक वर्ग बदल्या प्रक्रियेसाठी आतुरतेने वाट पाहत त्यांना आता त्यांच्या बदली प्रकरणासाठी 2027 ची जनगणनेचं काम जोपर्यंत पूर्ण होत तोपर्यंत वाट पाहावी लागेल. या गोष्टीवरून निदर्शनात येत आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेट्ससह मी इथंच थांबतोय. गुड बाय अँड टेक केअर.